तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आज आपण जाणार आहोत आपल्या मळ्याला. आता आपल्या मळ्यात बांधायला आहेत आंब्याची झाडं आणि त्यांनासनी मेच्या एंडला आणि जूनमध्ये पाड येतोय. तर आता आंबा उतरवायचा आहेत आज. तर त्यासाठी आपण चाललेलो आहे आणि गायला पण जरा फार जखम झाल्या, ते पण जरा जाऊन बघायचं आहे. तर चला. तर मित्रांनो, आता आपण चाललोय मळ्याच्या वाटेनं. तर 15 दिवस झाले इकडे येऊन, लई दिवसांनी या रोडनं चाललोय आपल्या मळ्याकडं. तर मागचं 15 दिवस मी जरा बिझी होतो, त्यामुळे आपण व्लॉग काय केला नाही. तर मागचं 15 दिवस तुम्ही म्हणता तिला कुठे गेलता, एवढं बिझी होता का काय? तर मी होतो शूट मध्ये. कॉलेज दिल दोस्ती दुनियादारी वेब सिरीजचा पण शूटिंग करतोय आणि आजच पहिला एपिसोड आपला पडलेला आहे. तर युट्यूबवर जावा आणि धर्मा एंटरटेनमेंट असं सर्च करा आणि आपले एपिसोड बघा. कॉलेजचे एपिसोड तुम्हाला कसं वाटतात ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि मी नंतर नंतर दिसेनच, तर माझी ऍक्टिंग कशी वाटते ते पण तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा. तर चला आपण बघूया जरा रोड आपला मळ्याचा. आपण आता मळ्यात पोचलेलो आहे. तर आता आपण चाललोय वड्याच्या कडेला, कारण झाडं आपल्या तिथंच आहेत, तिथंच बांधायला आपली झाडं आहेत. तर चाललोय. तर चला आपला मळ्या दाखवतो जरा जरा. हे आपला ऊस. त्या बांधाला म्हणजे लांब दिसते ते बांधाला आपली झाड आहेत आंब्याची. आणि इथं पुढंच आपली हिर आहे. या हिरीवर आपण रील्स पण करतोय. 2-3 रील्स आहेत आपल्या इंस्टाग्रामवर. तर ही अशी वाट आहे बघा बांधाकडे जायला. आणि हे पीक आहे ते मिरचीच आहे. ते काय आपलं नाही, आपल्या शेजाऱ्यांचं आहे. ती आपलं इकडं आहे बघा सगळं. आणि आंबा उतरवाय चालू झालेलं आहेत. आता आपण जाऊन बघूया की किती किती राहिल्यात अजून, काय काय करायचं आहे ते. तर हे मळ्याचं सगळं आमचा आज्जा बघतात. आज्जाच नाही, मी तात्या म्हणते. तर तात्या मगाशीच इथे येऊन थांबल्यात आणि आपल्या मळ्यात 2 कामगार आहेत, ते आपलं सगळं काम करत असतात. राहायला पण ते आपल्या मळ्यातच आहेत. तर बघा मित्रांनो, किती आंबं काढून ठेवलेला आहेत.
तर एवढं काढून पण अजून लई आंबा अजून झाडाला शिल्लक आहे इथं. तर बघा मित्रांनो, मी भावाला माझ्या आंबा चिरून देत होतो. तर मित्रांनो, आंबा काढून झालेला आहे. तर आपण चाललेलो आपली इकडची एक म्हणजे बांधावरची हिर बघायला. तर चला आपली हिर कशी आहे दाखवतो. जरा जुनी हिर आहे, बांधीव आहे, तुम्हाला दाखवतो चला. तर हे बघा कसं चाललंय पुढं बघत बघत. पवायची ह्याला लय हौस आहे, म्हणताना हिरीवरनी लई म्हणजे असं आतुरता असते त्याला हिरी बघायच्या. तर आपण काही या हिरीत पाहू शकत नाही, कारण इथं तारा वगैरे जास्त आहेत. हा हा. तर बघा मित्रांनो, 5 वाजल्यात आणि कसं म्हणजे वातावरण कसं आहे. तर हे बघा मित्रांनो, पोती सगळी आंब्याची भरून रेडी आहेत. आता फक्त आपल्याला ही इथून घरापर्यंत न्यायची आहेत. पण आंब्याची पोती घेऊन असं चाललोय. आता ही रानात नेऊन टाकायची आहेत घरापर्यंत. चला. तर आता पोती बिती घरात आणून टाकल्यात, घरात म्हणजे मळ्यातल्या घरात. तर आपण जातोय गोटा बघायला. आपला गोटा बघूया, गायला काय झालंय ते बघूया आणि त्यावर काय ते ट्रीटमेंट आपण करूया. चला. हे बघा गाई, हे बघा तिचा खोंड, मी आमचा बंडू. तर मसर बघूया बाहेर. मसर आपली बाहेरच्या गोट्यात असतात. तर ही बघा जातीवंत मसर आपली. हे बघा कशी बघत असतात. मस्त बघा कशी भुजाल्या मला बघून. तर गडी माणसं अजून यायची आहे तिथं, म्हणून आपण त्यांची वाट बघत थांबलोय. ते झाल्यानंतर मग धाराबिरा असतील, मग ते बर्ड बिर्ड दाखवायचं. त्यानंतर आपल्याला गाईला काय झाले बघून त्यावर ट्रीटमेंट पण करायची आहे. तर आता आपण बघितलं, पण गाई मला काय जवळून देत नाही अजून, म्हणून काय मी काय ती जखम काय बघितलेली नाही. आता कोणतर गडी माणूस आल्यावर मग बघणार जखम काय झालं, त्याला काय औषध म्हणजे काय औषध द्यायला लागणार ते बघून आपण त्यावर ट्रीटमेंट करणार आहे. मित्रांनो, गाईला म्हणजे गळ्यातला कंडा कचून कचून गाईला जरा मानेला जखम झालेली. तिला गोळ्या आणलेल्या, त्या भरड्यातून दिल्या तिला, लवकरच ती बरी होईल. तर मित्रांनो, आपण आता मळ्यातलं सगळं कामावरून चाललोय घरी. तर बघा सूर्य सगळा मावळला आहे. आता आपण चाललोय घरला. आता ते गाडीतनं आंबा सगळं उतरवून घ्यायचा आहे घरात. तर चला बघूया आता जाताना रोड.
आता मळ्यातून सगळे आंब्याची पोती गावात आणल्यात गाडीतनं. तर आता ही इथं पसरून घ्यायची. तर मित्रांनो, आजची सगळी कामं आवरलेली आहेत. आंब सगळं घरात पसरून झालेलं आहे. तर आता आपल्या इथं चालू झालाय मोठा पाऊस. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतंय ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा.